असं म्हणतात, नेत्यांच्या वारसदारांना लढण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच निवडणुकीत उतरवलं जातं। तेच 2019 मध्ये आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांच्या विधानसभा निवडणूक लढवताना म्हटलं गेलं। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही तरुणांच्या मतदारसंघावरनं भरपूर चर्चा झाली होती। हे दोन्ही नेते या निवडणुकीत निवडूनही आले होते, मात्र यंदा म्हणजे या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची खरी परीक्षा आहे। खरं तर रोहित पवार आणि आदित्य ठाकरे दोघेही समांतर पातळीवरचा राजकीय संघर्ष करताना दिसतात। आपल्या आजोबांनी स्थापन केलेली शिवसेना, शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह, आपल्या ताब्यातून जाणं, यातनं कुटुंबानी पक्ष सावरत पुन्हा उभारी घेणं, तेच रोहित पवारांचं आहे। त्यांच्या आजोबांनी स्थापन केलेला राष्ट्रवादी पक्ष, या पक्षाचं घड्याळ चिन्ह गमावणं, सगळं पुन्हा नव्याने उभं करणं, पुन्हा उभारी घेण्यात आपापल्या परीने हे दोन्ही नेते त्यांच्या पक्षाला आणि कुटुंबाला हातभार लावतायत। पण यंदाच्या निवडणुकीत दोघांच्याही विधानसभेच्या जागा धोक्यात आल्या आहेत। रोहित पवारांना कर्जत जामखेड मधून निवडणूक लढवण्यास महाविकास आघाडीमधनच विरोध होतोय, तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंचा 2019 मध्ये सेफ ठरलेला वरळी विधानसभा मतदारसंघ यावेळेस अनसेफ बनत चाललाय। थोडक्यात महाविकास आघाडीतील दोन पक्षातील भविष्यातील नेते समजले जाणारे आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोन्ही नेत्यांच्या विधानसभा जागा धोक्यात आल्यात। नक्की काय सुरू आहे या दोन्ही विधानसभा मतदारसंघात सांगते। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। पहिलं रोहित पवारांच्या कर्जत जामखेडच्या या जागेबद्दल बोलूयात। कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत। राष्ट्रवादी तसेच महाविकास आघाडीकडनं पुन्हा रोहित पवार यांनाच इथनं उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे। मात्र रोहित पवारांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने रोहित पवारांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरनं विरोध केलाय। रोहित पवारांचा कर्जत जामखेडशी काहीही संबंध नाहीये। त्यांनी बारामतीला निघून जावं आणि कर्जत जामखेडची जागा जी मुळातच काँग्रेसचा बालेकिल्ला आहे ती महाविकास आघाडीने काँग्रेसला परत करावी, अशी एकमुखी मागणी कर्जत तालुक्यातल्या काँग्रेसच्या सगळ्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन केली आहे। केवळ अशी मागणी करून काँग्रेसचे हे स्थानिक नेते थांबले नाहीत, तर त्यांनी कर्जत जामखेड जागा महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडली नाही तर तिथे सांगली लोकसभा मतदारसंघासारखी बंडखोरी करून रोहित पवारांना पाडायचा इशाराही त्यांनी दिलाय। रोहित पवारांना महाविकास आघाडीमधनच विरोध होतोय, त्यामुळे रोहित पवारांची जागा आता धोक्यात आलीये असं म्हटलं जातंय। आता कर्जत जामखेड मतदारसंघ हा मुळात काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचा दावा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केलाय आणि त्या दाव्यामध्ये तथ्य आहे। कारण आबासाहेब निंबाळकर, निकाळजे गुरुजी, विठ्ठलराव भेलुमे हे काँग्रेसच्या तिकिटावरती इथून निवडून येत राहिलेत। सलग 5 टर्म कर्जत जामखेडमध्ये काँग्रेसचा आमदार निवडून येत राहिलाय। 2014 साली काँग्रेसच्या तिकिटावरती किरण पाटील हे उमेदवार होते, पण त्यांना पराभूत करत भाजपचे राम शिंदे इथनं निवडून आले होते। मग 2019च्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाच्या या तडजोडीमध्ये रोहित पवारांसाठी काँग्रेसने तो मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला। या दरम्यान रोहित पवारांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे उमेदवार होते राम शिंदे यांचा पराभव केला। राम शिंदे यांना हरवून रोहित पवार पहिल्यांदा विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून गेले। रोहित पवारांना निवडून येण्यासाठी स्थानिक काँग्रेसचीही मदत झाली होती, मात्र रोहित पवारांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मित्रपक्ष काँग्रेसकडे कायम दुर्लक्षच केलं असा आरोप काँग्रेसचे स्थानिक नेते करतायत। त्यामुळे पुन्हा हा मतदारसंघ आम्हाला मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी देखील आक्रमक झालेत। अर्थातच त्यामुळे काँग्रेसचा रोहित पवारांवरचा राग संपूर्ण मतदारसंघात उफाळून आलाय असं म्हटलं जातंय। पण याच दरम्यान प्रश्न असाही विचारला जात असतो की रोहित पवारांनी कर्जत जामखेडचीच जागा का निवडली होती। प्रस्थापित नेत्यांच्या वारसदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यापूर्वी प्रामुख्याने सुरक्षित मतदारसंघाचा पाठपुरावा करण्यात येतो, त्या पद्धतीची चाचपणी करण्यात येते। त्याच पद्धतीने ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी परळी विधानसभा सुरक्षित मतदारसंघ म्हणून निवडला होता आणि तिथून आदित्य ठाकरे सहजरित्या निवडूनही आले होते। मात्र रोहित पवारांच्या बाबत उलट दिसलं। शरद पवार यांनी रोहित पवारांना वेगळ्या पद्धतीने लॉन्च केलं। त्यांना सुरक्षित मतदारसंघ न देता राम शिंदे आमदार असलेल्या आव्हानात्मक मतदारसंघामध्ये रोहित पवारांना उतरवलं। कर्जत जामखेडशी पवार घराण्याचा तसा दूरपर्यंत संबंध नव्हता, पण रोहित पवारांनी काम केलं आणि ते निवडून आले। पण रोहित पवारांची उमेदवारी लादली गेली आहे, यावेळी आम्ही त्यांचा पराभव करू असा इशारा काँग्रेसच्या इथल्या नेत्यांनी दिलाय। त्यामुळे अजित पवारही कर्जत जामखेडवरती लक्ष ठेवून आहेत आणि याचाच एक भाग म्हणजे
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती याच तालुक्यातून असलेल्या राष्ट्रवादीच्या संध्या सोनवणे यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे। संध्या सोनवणे या जामखेड तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या म्हटल्या जातात। खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी युवती संघटनेची स्थापना केल्यापासून संध्या सोनवणे या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होत्या। मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर संध्या सोनवणे यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला। संध्या सोनवणे यांची प्रदेश पातळीवरती केलेली ही निवड आगामी काळामध्ये राजकीय अर्थाने रोहित पवारांसाठी आव्हानात्मक ठरू शकते असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। बाकी महायुतीकडून भाजपचे आमदार राम शिंदे हे पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरणार आहेत। त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील साथ असेल आणि म्हणूनच समोर महायुतीची ताकद, महाविकास आघाडीमधील अंतर्गत विरोध यामुळे रोहित पवारांना विधानसभेचा मतदारसंघच गमावण्याचा धोका निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे। आता आदित्य ठाकरेंच्या वरळीबद्दल बोलायचं झालं तर यावेळची वरळीमधून विधानसभा लढवणं हे आदित्य ठाकरे यांच्यासाठी नक्की सोपं नाहीये असं म्हटलं जात आहे। याला आधार काय आहे तर वरळी विधानसभा मतदारसंघ हा मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये येतो। अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं यामिनी जाधव तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अरविंद सावंत अशी तर लोकसभेची लढत पार पडली होती। इथनं अरविंद सावंत जिंकूनही आले, पण वरळीमधून त्यांना मिळालेलं मताधिक्य घटलं होतं। जिथे आदित्य ठाकरे आमदार आहेत तिथूनच ठाकरेंच्या उमेदवाराला लीड मिळालं नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आलेलं। आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ राजकारणात आणण्यासाठी 2019 मध्ये सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांचा राजकीय बळी दिल्याचे आरोप ठाकरेंवर अजूनही होत असतात। त्या नेत्यांना मागच्या दाराने विधान परिषदेवरती घेण्यात आलेलं असंही म्हटलं गेलं आणि यामुळे वरळीमध्ये ठाकरेंच्याकडनं एकूण 3 आमदारांचं बळ तेव्हा तयार करण्यात आलं। पण लोकसभेला त्या बळाचा उपयोग होईल असं अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसं घडलं नाही। वरळी विधानसभा मतदारसंघातनं अरविंद सावंत यांना 64,844 मतं मिळालेली तर यामिनी जाधव यांना 58,129 मतं मिळाली, म्हणजे 6,000 इतकंच मताधिक्य इथनं अरविंद सावंतांना मिळू शकलं। भायखळा आणि मुंबादेवी मतदारसंघाच्या जोरावरती अरविंद सावंत विजयी झाले असले तरी विधानसभेला वरळीत दगाफटका होण्याची भीती दिसून येते। लोकसभेच्या निकालाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की विधानसभेसाठी आदित्य ठाकरेंना बरंच झुंजावं लागू शकतं। वरळीमधून घटलेलं मताधिक्य हेच कारण नाही तर आता मनसेने वरळीमधून उमेदवार देण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर 2009चा अपवाद वगळता 1990 पासून वरळी विधानसभा शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिवसेनेचे उमेदवार आशिष चेंबूरकर यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। त्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सचिन अहिर यांना 52,398 तर शिवसेनेच्या आशिष चेंबूरकर यांना 47,104 मतं मिळाली होती। तर मनसेचे उमेदवार संजय जामदार यांना तब्बल 32,542 मतं घेतल्याने त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसला होता। मनसेचा पर्याय असल्यामुळे तेव्हा शिवसेनेच्या मतांमध्ये आणि मराठी मतांमध्ये विभाजन झालेलं ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडलेलं। आता पुन्हा एकदा वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये मनसे उमेदवार देणार आहे। यंदा मनसे नेते संदीप देशपांडे यांचं नाव इथनं चर्चेत आहे। मनसेच्या एंट्रीमुळे 2009ची पुनरावृत्ती वरळीत होण्याची भीती ठाकरेंच्या सेनेला आहे। तेच दुसरीकडे महायुतीचा उमेदवारही रिंगणात असूच शकतो। लोकसभेची कसर विधानसभेला भरून काढू असं म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं वरळीमध्ये बॅनरबाजी देखील सुरू झाली आहे। तसंच ठाकरे गटातील एक मोठा नेता महायुतीच्या गळ्याला लागल्याच्या चर्चाही इथं सुरू आहे। तो नेता महायुतीच्या बाजूने गेला तर वरळीतलं चित्र बदलू शकतं। थोडक्यात 2019 मध्ये जो वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरेंसाठी सेफ करण्यात आलेला तोच वरळी विधानसभा मतदारसंघ आता एकाएकी अनसेफ झालाय। तुम्ही याकडे कसं पाहता? आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांचं करिअर धोक्यात आलंय का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।